तर आपले प्रतिनिधी अमोल कविटकर आपल्यासोबत थेट आहेत. आपण अधिक जाणून घेऊयात. अमोल, काय अधिक सांगाल? महादेव जानकरांच्या भाषणानंतर कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळते. पुण्यात त्यांचा पुतळा जो आहे तो चप्पल जोडे मारून त्याला जाळण्यात आलेला आहे. काय तिथली परिस्थिती आहे? नक्की जसं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं त्यानंतर तातडीनं राष्ट्रवादीच्या गोटातून प्रतिक्रिया ज्या आहेत ते यायला सुरुवात झालेली होती. काल सोशल मीडियावर वेगळे मेसेज फिरत होते, मात्र आज आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पुण्यातल्या मंडईमध्ये टिळक पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलंय. त्याआधी काल रात्री राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्यांच्या वतीनं संपर्क कार्यालय जे आहे ते फोडण्यात आलेलं होतं. या सगळ्या वादाची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीला टार्गेट करणं हा महादेव जानकर यांचा पूर्वीपासूनचा अजेंडा राहिलेला आहे. कारण बारामती मतदारसंघातनं दुसऱ्यांदा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळेस सुद्धा मोठ्या प्रमाणावर टीका जी आहे ती पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीवरती केलेली होती. त्यामुळं आता जरी वक्तव्य केलेलं असलं तरी या संघर्षाला पार्श्वभूमी खूप जुनी आहे आणि सातत्यानं पवार कुटुंबियावर टीका करणं हा राजकीय अजेंडा महादेव जानकर यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र काल जे वक्तव्य केलेलं होतं ते प्रचंड असं जिव्हारी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या. त्यामुळं तातडीनं प्रतिक्रिया ज्या आहेत ते येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुण्यात पुतळा जाळण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. तुम्ही निषेध करताय, पुतळा जाळलाय महादेव जानकर यांचा, काय सांगाल त्यावर? आज त्या जानकरची लायकी नाहीये. त्यांनी त्याचं महाराष्ट्राबद्दल काय योगदान आहे आणि पवार कुटुंबियांचं, अजितदादांचं, पवार साहेबांचं, सुप्रताईंचं महाराष्ट्राबद्दल काय योगदान आहे हे लोकांनी पाहावं. त्याची लायकी नाहीये. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त कुत्रे मंत्री म्हणून केलेले. त्याला मंत्री फक्त याकरता केले की फक्त त्यांनी पवार फॅमिलीवर भुकायचं. तू काम काय करू नको, तू फक्त भूक. त्याला फक्त भुकायचंच काम दिलेलं आहे. तो मंत्री झाल्यापासून आजपर्यंतच्या काळात तुम्ही फक्त त्याला प्रश्न विचारून बघा तुम्ही स्वतः मीडियावाले की त्यांनी काय काम केलं. एक तरी काम त्यांनी सिद्ध करून दाखवलं की मी मंत्री झाल्याच्या काळात एवढं काम केलं. त्याला काय काम नाहीये. तो हातबट्टी पितो काहीही बोलतो भाषणात. त्याचं एवढंच काम आहे. त्याला फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एकच आम्ही आव्हान देतोय, तो जर खऱ्या बापाची आवडत असेल तर त्यांनी पुणे शहरात येऊन दाखवावं. त्याचा पाय आम्ही शाबूत ठेवणार नाही. पण हे तर वक्तव्य आत्ताचं आहे. मात्र याआधी सुद्धा ज्यावेळेस लोकसभा निवडणूक होती त्यावेळेस सुद्धा संघर्ष पेटलेला होता आणि त्याचाच ही पुढचा टप्पा बनवला. तो लोकसभा निवडणुकीत कुठल्या मुद्दा घेऊन निवडणूक लढवली त्यांनी की धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. तो मंत्री झाल्यापासून त्याचं एकदा तरी स्टेटमेंट आहे का, त्याचा मुद्दा आहे का, किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांनी पत्र तरी लिहिलं का की धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून. त्यांनी जातीच्या नावावर राजकारण केलं, स्वतःची पोळी भाजून घेतली. काल ऑफिस फोडलेलं होतं, आता तुम्ही पुतळा जाळलाय आणि बारामतीमध्ये सुद्धा आंदोलन केलं जाते. काय नेमकी भूमिका पुढची राष्ट्रवादी? लायकी नसलेला माणूस जर आमच्या चांगल्या नेत्याबद्दल असं बोलत असेल तर त्याचा निषेध करावा, तेवढं थोडंच आहे. तर निषेध जो आहे तो व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. विशेषतः राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते जे आहेत ते सगळे आक्रमक झालेले पाहायला मिळतात. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन केली जात आहेत. पवारांच्या बारामतीमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात सुद्धा आक्रमक भूमिका महादेव जानकर यांच्या विरोधात घेतली जाते. तर दुसरीकडे राष्ट्रवादी युवकच्या वतीनं पुण्यामध्ये महादेव जानकर यांना पुण्यामध्ये पाय ठेवू देणार नाही अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. त्यामुळं हा संघर्ष जो आहे तो आगामी काळामध्ये आणखीन पेटेल अशी तरी आता तुर्तास आपल्याला चिन्ह पाहायला मिळतात. नक्कीच. तर महादेव जानकरांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ते वेगवेगळ्या प्रकारे निषेध नोंदवतात. धन्यवाद अमोल, तू दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी. तर महादेव जानकरांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आता आक्रमक झालेली पाहायला मिळते. बारामतीत जानकरांविरोधात निषेध सभा देखील भरवण्यात आली आहे. घोषणाबाजी केली जाते. तर पुण्यात जानकरांचा प्रतिकात्मक पुतळा जो आहे त्याला चप्पल जोडे मारून तो पुतळा जाळण्यात आलेला आहे.